पावसाळा आला की महाराष्ट्र हिरवगार होतो. पण काही ठिकाणं अशी असतात जी प्रत्येक पावसाळ्यात नव्याने जन्म घेतात. रायगड जिल्ह्यात डोंगरांच्या कुशीत ढगांच्या सावलीत लपलेलं आहे एक छोटंसं गाव. लोक याला मिनी महाबळेश्वर म्हणतात. पण खरंच हे नाव त्याला शोभतं का? चला आज स्वतः जाऊन पाहूया. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि गाईज, आपण आज पुन्हा एकदा एका अशा नवीन जागेवरती चाललोय. रमेश होते म्हणून त्याची वाट बघतोय. तो आला की आपण लगेचच निघू एका नवीन जागेवरती. कुडपनचा प्रवास आता खराखुरा सुरू झाला होता. समोर होता पावसाने धुवून निघालेला महाराष्ट्र आणि आम्ही त्या सौंदर्याच्या शोधात निघालो होतो. हायवे संपत गेला आणि शहराची गर्दी हळूहळू मागे पडत गेली. आता सोबत होते मोकळे रस्ते, हिरवगार निसर्ग आणि प्रत्येक वळणावर नवं काहीतरी पाहण्याची उत्सुकता. एका मागून एक छोटी गाव लागत होती. मातीचा सुगंध, घरासमोर बसलेली माणसं आणि प्रत्येक गाव थोडा वेळ थांबा असंच म्हणत होता. जसा जसा रस्ता डोंगराच्या कुशीत शिरत होता तसं तसं शहर मनातून निघून जात होतं. पुढे जात असताना एक अशी गोष्ट दिसली की आम्ही पुन्हा मागे फिरलो. आणि मग आमच्या समोर उभा होता देवपूर गावाचा भव्य प्रवेशद्वार. दोन्ही बाजूंना हातात भगवा ध्वज घेत उभे असलेले मावळे जणू या भूमीत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत होते. देवपूरला मागे सोडत आम्ही पुन्हा निघालो कुडपनच्या दिशेने. आता प्रत्येक वळण एका नव्या दृश्याची चाहूल देत होतं. मनात फक्त एकच प्रश्न होता, खरंच इतकं सुंदर असेल का? प्रत्येक किलोमीटर सोबत रस्ता पुढे सरकत होता आणि आमची उत्सुकता आणखी वाढत होती. कधी कधी एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा तिथपर्यंतचा प्रवासच आपल्याला त्या ठिकाणाच्या प्रेमात पाडतो. आणि कुडपन आता फार दूर नव्हता. अशी काही वळणं येतात जिथे पुढे जाण्याची घाई नसते, फक्त त्या क्षणात जगावंसं वाटतं. आज हा रस्ता मला कुठे घेऊन चाललाय यापेक्षा मी या रस्त्यासोबत चाललोय हेच जास्त सुंदर वाटत होतं. खरंच खूप सुंदर जागेवरती आपण आलोय. आपण ज्याला मिनी महाबळेश्वर बोलतात, आपण कुडपनला आहे पुढच्या इकडे पुढे. सो इकडचा जो क्लायमेट झालाय ना, सो मी तो तुम्हाला दाखवतो. जसं जसं आम्ही वर चढत होतो तसं तसं एक गोष्ट हळूहळू समजू लागली. लोक या ठिकाणाला मिनी महाबळेश्वर का म्हणतात ते. डोंगरांच्या माथ्यावर अलगद पसरलेली ढगांची चादर, गार वाऱ्याची प्रत्येक झुळूक आणि नजरेच्या टप्प्यात दिसणारी अंतहीन हिरवाई. खरं सांगायचं तर हे फक्त एक दृश्य नव्हतं, हा निसर्गाने रंगवलेला एक जिवंत कॅनव्हास होता.
भाई साब, हे दृश्य पाहिल्यावर क्षणभरासाठी का होईना प्रत्येक जण स्वतःला विसरून जाईल. आणि शेवटी महाडपासून जवळपास 50 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो कुडपणमध्ये. आणि समोर जे दिसलं ते शब्दात सांगणं खरंच अशक्य होतं. तेव्हाच जाणवलं, लोक याला फक्त मिनी महाबळेश्वर म्हणत नाहीत, तर प्रत्येक पावसाळ्यात हे गाव स्वतःचं एक नवीन विश्व तयार करतं. खरंच खूप सुंदर जागा आहे ही, आणि एवढं सुंदर दृश्य इथून जे दिसतंय ना, आणि हे बाकड्या तिथं बसण्यासाठी, आणि तुम्ही या समोरचा हा निसर्गाचा आनंद घेऊ शकता ह्या ठिकाणी बसून. खरंच खूप सुंदर आणि खूप सुरेख आणि कधी न बघितलेली अशी जागा आहे. खूप छान. पण खरी सुंदरता अजून बाकी होती, कारण पुढे जे माझी वाट पाहत होतं त्याची कल्पनाही मला नव्हती. आणि जसं जसं मी पुढे गेलो, क्षणभरासाठी मी तिथेच थांबलो. समोरचं ते दृश्य पाहून माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते. कधी कधी निसर्ग इतका सुंदर असतो की त्याचं वर्णन करण्यासाठी भाषा अपुरी पडते. आणि त्या क्षणी मी फक्त बघत होतो आणि मन मात्र त्या दृश्यात हरवून गेलं होतं. पण काहीच खरं सांगू, महाड आणि पोलादपूरच्या अगदी जवळ इतकी अप्रतिम जागा असेल यावर माझाच विश्वास बसत नव्हता. आजही अनेकांना माहितीही नसेल की आपल्या घरापासून काही अंतरावरच निसर्गाने असा एक स्वर्ग लपवून ठेवला आहे. खरं सांगायचं तर या ठिकाणावरून माझे पायच निघत नव्हते. फक्त शांत बसून या निसर्गाकडे बघत राहावंसं वाटत होतं. आणि या ठिकाणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथलं हवामान अगदी प्रत्येक काही मिनिटांनी बदलत राहतं. या निसर्गाने मला एक गोष्ट शिकवली, स्वर्ग शोधण्यासाठी माणसाला मारावं लागत नाही. कधी कधी तो आपल्या कोकणातच सापडतो. चला, या ढगांना, या डोंगरांना आणि या सुंदर आठवणींना मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पण थांबा, प्रत्येक प्रवासात एक ना एक अशी घटना घडते जी त्या प्रवासाला आयुष्यभरासाठी लक्षात ठेवण्यासारखी बनवते. पुढे जे झालं त्याची आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. आता काय गाडी पंक्चर झालेली आहे. पुढे गाडी चालवतो परमेश. सो गाईज, आता रोहितची गाडी पंक्चर झाली आणि आता एक सीन राहिला होता. रोहितची गाडी तिथं लावून आता आम्ही परत एकदा मागत चालतोय पुन्हा एकदा. काय आता गाईज, फायनली आता घरी पोहोचलोय. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.